तुमच्या जवळच्या माणसांनीच तुमचा घात केला, तुम्हाला दुःख दिलं, तुमचा वापर केला आणि आता हे लोक तुमच्या दुःखावर हसतात आहेत, खिदळतात आहे आणि तुम्हाला जे लोक साथ देतात त्या लोकांना पण तुमच्या मागे तुमच्याबद्दल भडकवतात आहे आणि तुमच्यापासून दूर करतात आहे. तर अशा ह्या राक्षसी वृत्तीच्या लोकांना देव आता काय कर्म देणार आहे ते आज आपण पाहू. हर हर महादेव. हॅलो माय डिवाइन फॅमिली, वेलकम टू गौरी डिवाइन टॅरोट. माझी ही रीडिंग जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा ती तुमच्याबरोबर रेझोनेट होईल. ही कलेक्टिव्ह रीडिंग आहे, जेवढी तुम्हाला मॅच होईल तेवढीच ठेवा, बाकीची सोडून द्या. आणि हे मेसेजेस तुम्हाला जास्तीत जास्त मॅच होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. तुमचा सपोर्ट आपला चॅनलबरोबर असाच राहू दे. हर हर महादेव. तर बघू ह्या लोकांना देव आता काय कर्मा देणार आहे. हर हर महादेव. जय मा काली. हर हर महादेव. ही रीडिंग क्लेम करा. ह्या लोकांना कर्मा सुरू झालेला आहे. ह्या लोकांनी तुमच्या आयुष्यातला बॅलन्स घालवला, तुमची बदनामी केली, तुम्हाला फसवलं. तुमच्या दुःखावर ते अजूनही हसत होते, पण आता हे सगळं बॅकफायर झालं आहे त्यांच्याकडं. आणि तेही असं तसं नाही, 1000 गुणा मल्टिप्लाय करून ह्यांचे कर्म ह्यांच्याकडं बॅकफायर झालेले आहे. ह्या लोकांचा बॅलन्स गेलेला आहे, ह्यांना कुणीही साथ द्यायला नाही आहे. ह्यांचे सगळे रंग आता लोकांच्या समोर हळूहळू ओपन व्हायला लागलेले आहेत. हे जे मुखवट्या लपून बसले होते, चांगला मुखवटा करून लोकांच्या समोर चांगले बनून राहत होते, पण हे राक्षस लोक हे आता लोक ओळखायला लागलेले आहेत. ह्यांना आता हँगमॅनच्या सिच्युएशनमध्ये आहेत की आपण एवढं खोटं बोलून एवढं फसून पण लोकांना आपले चेहरे कसे काय कळायला लागले. तर कर्म आहे, हा कोणाला चुकत नाही. माँ कालीची सॉर्ड त्यांचं आता हर एक इगो, हर एक खोटेपणा, मोठेपणा छाटून काढणार आहे. ह्या लोकांना एवढा दंड मिळणार आहेत की हे लोक माफी मागितली तरी आता त्यांना माफी मिळणार नाही. हे लोक एका एका पैशाला भिकेला लागतील. त्यांनी जे जे काय लोकांच्या अवतीभोवती कारस्थानं केले होते, निगेटिव्ह स्पेल केले होते, त्यांच्या दुःखावर हसले होते, फसवलं होतं, तर सगळं त्यांचा घडा भरलेला आहे. आणि हे सगळं त्यांच्याकडे 1000 गुणा मल्टिप्लाय करून बॅकफायर होत आहे. आणि ह्यांच्या कर्मामुळे ह्यांचा परिवारसुद्धा खतरेमध्ये आहे. ह्यांच्या परिवाराला सुद्धा ह्यांचे कर्माचे